विकेट चौथा चेंडूचा फटका फसला यावेळेस गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जातोय पाठीमागे तोपर्यंत हाताला चेंडू ब्रश लागून चेंडू अगदी जमिनीला बाद झालाय पहिला जेल टिपला असता कदाचित एक विकेट गेला असता पण तो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय आणि ते सोडलाय जेल या क्षणाची आता तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण प्रत्येक सामन्यामध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं परंतु इथे पकडा जेल जिंका मॅच असं म्हटलं जाईल परंतु एक प्रदीप एल्याचा झेल सोडलाय चौथ्या बॉल वरती टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना खांडीचा पाडा टीमची धावसंख्या पाहायला मिळते आपला बिनबाद 3 धावसंख्या पाहायला मिळते शेवटच्या अंतिम 2 P1 षटकामधले P1 षटकामध्ये अर्जुनने फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी केली आतापर्यंत हा देखील अवे फ्रॉम द बॉडी चेंडूचा अंतिम बॉल पहिल्या षटकामधला यावेळेस अतिशय देखणा फटका सजवलाय लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय अजिबात चुकी होणार नाहीये प्रदीप एलेला पहिल्या अंतिम बॉल वरती जीवदान मिळालं होतं आणि त्याच नंतर आता जेल सोडला नाहीये लॉंगन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं पंचांचा इशारा षटक क्रमांक पहिला समाप्तीने आणि पहिला झटका लागलाय खांडीचा पाडा टीमला प्रदीप एले बॅक टू द डगआउट बघा आयोजकांचं मी कौतुक करेन जय महाराष्ट्र चषक दामणीचं या स्पर्धेचे सर्व प्रकारची झुगरे असतील आणि त्यांच्या ऑर्गनायझर पूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज खरं तर त्यांच्या स्वप्नातली पहिली आयोजन पाहतोय आणि पहिल्या आयोजनामध्ये भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि त्याच नंतर या स्पर्धेला ज्या टीमने सहभाग घेतलाय बघा लक्ष असू द्या कोणी लाईव्ह बघत असेल तर मी विनंती करते ज्या त्या टीमला वेळेवरती टाइम दिला त्या वेळेवरती प्रत्येकाने संघानं या प्लीज आणि आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचा एवढी मोठी स्पर्धा पाहतोय आपण मालिकेसाठी 2 बाईक पाहताय ABC आणि DEF ला ग्रुपला या 2 या मोटरसायकल पाहतोय आणि त्याच नंतर 3 स्पोर्ट्स सायकल पाहतोय भरपूर मोठं आयोजन पाहायला मिळत आहे आणि त्याच नंतर आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं बघा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली चिंबीचा पाडा संघाचा गोलंदाज करणला पाहतोय यावेळेस पॅडस्टिकचा फटका अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय फुटवर्कच्या साह्याने चेंडूची अडवणी केली जाते मिड विकेट मध्ये तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण तो नकार दिलाय 2 धावा कंप्लीट झाला पहिला बॉल अगदी पॅडस्टिकचा फटका ठोकला होता दीपक भगत अर्थात रबाडा या खेळाडूची चर्चा खर तर ओळख या खेळाडूची अनेक विक्रम या खेळाडूची पाहतोय आपण चांगला गुणवान खेळाडू खांडीचा पाडा टीमचा भरपूर लांबवरचा या दोन्ही टीमना प्रवास करून आला या दामणी क्रीडा नगरीमध्ये यावेळेस अगदी जड मध्ये चेंडू फेकला अपील जोरदार केली होती परंतु पंचांचा इशारा बाहेर चेंडू जात होता आणि त्याच नंतर इथे कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही डॉट बॉल आलाय डॉट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती एक गडी बाद खांडीचा पाडा संघ बॅटिंग करत असताना तब्बल 5 धावा धावफलकावरती पाहताय तुम्ही चांगली सुरुवात केली करण डावकडे तसं गोलंदाज यावेळेला हलक्या हाताने टॅपिंग क्रिकेट लॉंगअप मध्ये क्षेत्ररक्षक असणारा चेंडू उचलला थोडसा फॉर्मलिंग क्रिकेट पाहायला मिळालाय नजराटी दुर्घटना घटी धोक्याची घंटा होती परंतु 2 धावा कन्वर्ट केल्या बघा अतिशय चांगली रनिंग पाहायला मिळाली खेळपट्टीवरती दीपकला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करतोय नवीन खेळाडू दाखल झाला होता 3ऱ्या क्रमांकावरती जितूला पाहतोय आपण खांडीचा पाडा टीमचा दीपक भगत फार मोठे हे नाव पाहतोय आपण खांडीचा पाडा टीम कडनं सातत्याने मोठा खेळाडू पाहतोय आपण प्रमुख मुख्य ट्रम्पकार या खांडीचा पाडा टीमचा दीपक भगत यावेळेस आउट फ्रॉम द बॉडी अतिशय पंचांचा इशारा यस इट इज अ वाईड बॉल अतिरिक्त दाबीने भर पडली तरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 8 या धावसंख्येवरती दुसरं षटक चालू असताना चांगले आतापर्यंत गोलंदाजी राहिले चिंबीचा पाडा टीम जे पहिलं षटक फेकलं होतं अर्जुनने तब्बल पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केला 1 विकेट मिळाल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात केली होती यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडूचा मारा केलाय पंचांचा इशारा यस इट इज अ वाईड बॉल या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड बॉल फेकले गोलंदाज करण फार चांगली लेंथ आहे बघा परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याच नंतर आतापर्यंत धावा खर्च केल्या 6 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च केला करण शेवटच्या अंतिम 3 बॉल यावेळेस लेग फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि चेंडूचा कॉन्टॅक्ट जुळत नाहीये आता उरलेल्या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल दीपक भगतला क्षमता भरपूर आहे या खेळाडूमध्ये या खेळाडूचा खरं तर प्रथमतः आम्ही वागेश्वर चषकामध्ये कैरवाडीच्या मैदानावरती खेळ पाहिला होता अक्षरच्या 2 सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि शेवटच्या अंतिम फेरीमध्ये परास्त केलं होतं खांदा या टीमनं अजून एक डॉट बॉल चांगली गोलंदाजी व्हेरी गुड कमबॅकिंग षटक फेकलाय बघा अंतिम पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये 3 मध्ये 6 धावा आल्या होत्या शेवटच्या अंतिम 2 बॉल सलग डॉट फेकले आतापर्यंत धावा खर्च केल्या टोटल सांघिक धावा विचार केला 9 धावा धावफलकावरती खांडीचा पाडा संघ पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय जोपर्यंत दीपक बघत आहे तोपर्यंत
पाठीराखांच्या आशा असलेल्या खेळाडूच्या वरती विचार केला 9 धावा धावफलकावरती अंतिम बॉल या षटकामधला करण ओव्हर द विकेट फटका फसलाय जेल घेणे फार अपेक्षित कारण मोठ्या खेळाडूचा जेल उडालाय आणि जेल इथेपर्यंत कुठलाही खेळाडू पोहोचला नाहीये मिळालाय जीवदान दीपक भगत या खेळाडूला आता सोडलेले जेल तुम्हाला मागत पडतील याच्याकडे नजर असतील प्रेक्षकांच्या पंतांचा इशारा आलाय षटक क्रमांक दुसरे विकेट समाप्त झाले या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा कांटीचा पाडा संघाचा 1 गडी बाद दोन षटक समाप्तीनंतर 11 धावा अवघ्या खर्च केल्या गोलंदाज चिंपीचा पाडा संघाच्या प्रमुख 2 गोलंदाजांना गोलंदाजी केली P1 षटक फेकलं होतं अर्जुननं फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या जबरदस्त कमबॅक केला पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार केला करण षटक फेकलं होतं करणचा विचार केला करणनं 8 धावा खर्च केल्या 5 चांगले गोलंदाजी राहिले 2 षटकामध्ये आता उरलेल्या 18 चेंडूमध्ये चांगला खेळ करावा लागेल खांडीचा पाडा टीमला त्याच नंतर प्रत्येक वेळेला बाद केला पहिल्या षटकामध्ये अंतिम बॉल वरती आणि त्याच नंतर तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झाला होता मैदानाच्या आतमध्ये जितूला पाहतोय आपण स्ट्राइक एंड वरती आतापर्यंत कुठल्याही बॉलचा सामना केला नाही पूर्णपणे षटक क्रमांक 2 मध्ये पूर्णपणे 6 चेंडू खाली राहिला अक्षरशः बघा फ्रेश 5 बॉलर असणं बघा याच्याकडे लक्ष असू द्या चिंपीचा पाडा टीम कंपल्सरी 5 गोलंदाज वापरण्यात येतील बघा या स्पर्धेचा नियम असणार बघा 2 षटक समाप्तीनंतर अवघ्या 11 धावा खर्च केल्या स्ट्राइक एंड वरती जितूला पाहतोय आपण जास्त वेळ न स्ट्राइक एंड वरती राहिला पूर्णपणे तडफडत होता 5च्या षटकामध्ये दीपकनं 6 चेंडू सामना केला होता दीपकनं काही करता नाही एक चौकार षटकार आला ज्याच्या बॅट मधनं विचार केला जेल देखील उडाला लॉंग ऑन मध्ये त्यानंतर कुठल्याही क्षेत्ररक्षणाने प्रयत्न केला देखील नाहीये जेल पर्यंत पोहोचला देखील नाहीये बघा प्रयत्न जर केला असता कदाचित जेल झाला असता परंतु जीवदान मिळालंय अंतिम बॉल वरती दीपक भगतला आता जीवदानाचं सोनं करावं लागेल तिसऱ्या षटकाला सुरुवात चिंपीचा पाडा संघाचा गोलंदाज रेवनाथ पहिला बॉल यष्ट्या गोल केल्या फलंदाजाच्या आणि ते यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केला जितू या फलंदाजाला झटका क्रमांक दुसरा लागला खांडीचा पाडा टीम जितू बॅक टू द डगआउट पहिल्याच बॉल वरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या खेळाडूच्या जितूला परतावं लागला आल्या माघारी त्याच नंतर नवीन खेळाडू दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती आकाश भगत आणि दीपक भगतचा विचार केला ऍज ओपनिंग साठी आला होता ज्याच्या बॅट मधनं मोठ्या फटक्याची गरज आहे परंतु मोठे फटके अजून देत नाहीये बघा खेळाडू गोलंदाजी फार चांगली राहिले बघा गोलंदाज कौतुक करावं लागेल 2 षटकामध्ये अवघ्या 11 धावा खर्च केल्या अर्जुन 3 धावा खर्च केल्या त्याच नंतर करण देखील 8 धावा फुल टॉस बॉल ताकदीचा प्रचंड वापर केलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंगर मध्ये संपलाय खेळ आकाश भगत या खेळाडूचा आल्या माघारी परतावं लागलं आणि ते गोल्डन विकेट म्हटली जाईल आकाश भगत बॅक टू द डगआउट 3 गडी बाद झाले फुलटॉस बॉल होता अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं व्यूहरचना एक लॉंगर मध्ये एक मिड विकेट एक डी स्क्वेअर मध्ये त्यानंतर एक लॉंग अप एक सिली पॉइंटच्या क्षेत्ररक्षणाच्या आत खेळाडू पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण चिंपीचा पाडा टीमचा भरपूर चांगला खेळ राहिलाय सध्याच्या घडीला फर्स्ट इनिंग मध्ये आतापर्यंत तिसरं षटक चालू असताना अवघ्या 11 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केले खांडीचा पाडा टीमचे पूर्णपणे अर्धा निम्मा संघ गाळत केलाय 3 खेळाडू प्रमुख खेळाडू बाद केल्यानंतर 5व्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झाला स्ट्राइक एंड वरती पाहताय तुम्ही प्रवीणला पाहतोय
चला 5व्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झाला स्ट्राईक एंड वरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहताय प्रवीण या खेळाडूला पहिल्या बॉल वरती विकेट संपुष्टात आणले बघा। यावेळेस देखील पंचांवरती अपील केली होती, लाईन थोडीशी बाहेर जात होती, पंचांचा इशारा चांगला पाहायला मिळालाय। दोन पंच ऑफिशियल पंच पाहतोय, लेग पंच लक्ष्मण मेंगास्तर असतील आणि मेन पंच या आरिस सर असतील बघा मेन पंच। चांगली पंचांची भूमिका। यावेळेस कव्हरच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय अगदी समोरच्या कक्षेला वन बाउंस सीमा पार मिळतील 4 रन। प्रवीणच्या बॅट मधला पहिला धमाकेदार चौकार पाहायला मिळालाय या इनिंग मधला पहिला चौकार प्रवीणच्या बॅट मधला दमदार चौकार पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली। टीमची धावसंख्या आतापर्यंत धीम्या गतीने धावा आल्या होत्या, त्यातून या चौकाराच्या सहाय्याने तब्बल 15 धावा धावफलकावरती पाहतोय आपण। कांटीचा पडा टीमच्या माध्यमातून प्रवीणच्या बॅट मधला पहिला चौकार पाहायला मिळाला। तिसऱ्या बॉल वरती चौथ्या बॉल वरती सलग 2 विकेट पाहायला मिळाले। ऑन हॅट्रिक बॉल होता तिथे डॉट बॉल पाहायला मिळाला, त्यानंतर चौथ्या बॉल वरती चौकार पाहायला मिळाला। अगदी ऑफसाइडचा चांगला नजाकत फटका पाहायला मिळाला प्रवीणच्या बॅट मधला पहिला चौकार पाहायला मिळाला फर्स्ट इनिंग मधला। तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या बॉल वरती रेवनाथनं चांगला कमबॅक केला। 4 चेंडू मध्ये आता फेकले फुल ऑर्लेनचा बॉल होता, या चांगला वेग होता या बॉलला, परंतु दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाले, परंतु चांगला कमबॅक केलाय बघा। अगदी शरीरावरती चेंडू जाऊन आदळला, त्यानंतर बायच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव। सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव। सिंगलच्या धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा। धावफलकावरती पाहतोय आपण आतापर्यंत 3 गडी बाद केले खांडीचा पाडा टीमचे। शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधला दीपक भगतला स्ट्राईक मिळाले। दुसऱ्या षटकामध्ये अंतिम बॉल वरती जेल उडाला, तर परंतु कुठल्याही खेळाडूने प्रयत्न केला नाही जेल पर्यंत पोहोचण्याचा आणि मिळालेल्या जीवनाचं सोनं करावं लागेल दीपक भगत या खेळाडूला। जबरदस्त फटका लगावलाय, शतरक्षक प्रयत्न करतोय, वाईड लेग रिजन मधून जाईल सीमा रेषा पार मिळतील या 4 धावा। दीपक भगतच्या बॅट मधला पहिला चौकार पाहायला मिळालाय या इनिंग मध्ये। आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 3 षटक समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलाय। कांटीचा पाडा संघ फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 20 धावा धावफलकावरती। तीन षटक समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती अतिशय धीम्या गतीने धावा आल्या होत्या 2 षटकामध्ये। विचार केला तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं काना होई, परंतु चांगला कमबॅक केलाय खांडीचा पाडा टीमने। 2 चौकार पाहिले, एक प्रवीणच्या बॅट मध्ये चौकार पाहिला आणि अंतिम षटकामध्ये अंतिम बॉल मध्ये एक दीपक भगतच्या बॅट मध्ये चौकार पाहिलाय। चांगला कमबॅक करावा लागेल। आता येणाऱ्या 12 चेंडूचा फक्त खेळ बाकी असणे बघा। 12 चेंडू मध्ये किमान तरी 30 तरी धावा करावा लागतील खांडीचा पाडा टीमला। चौथं षटक प्रगतीपथावरती वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यामध्ये चौथं षटक पवनला पाहतोय। पवन वरती जबाबदारी सोपवली जाते संघाच्या संघ नायकांना। विचार केला आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये चांगला खेळ करावा लागेल। प्रवीणच्या बॅट मध्ये एक चौकार पाहिलाय, दीपक भगतच्या एक बॅट मध्ये चौकार पाहिलाय। मोठ्या खेळचा इथून चांगला प्रयत्न करावा लागेल। फटका चांगला आहे, डीप फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। आज चुकी केली जाते बघा, साधा सोपा जेल सोडला जातोय आणि ते 2 धावा मोजाव्या लागतील चिंबीचा पाडा टीमला। या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती। साधा सोपा जेल सोडलाय प्रवीणचा आणि त्याच नंतर आता जेलची किंमत मोजावी लागेल की काय। प्रेक्षकांच्या नजरा असतील या खेळाडूच्या वरती। विचार केला एक चौकार त्याच्या बॅट मधला पाहिलाय, या बॉल वरती स्ट्राईक मिळाली होती षटकामध्ये। पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये फटका फसला होता डीप फाईन मध्ये। त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील जेल सोडला, नामी संधी होती पकडायचा होता जेल, परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्यात। यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा अजिबात येत नाहीये। चांगली लाईन पाहायला मिळाली, दूरवरचा चेंडू फेकला होता, अगदी चेंडू पाहत राहिला क्षेत्र फिल्डर बॅट्समॅन होता तिथे, अगदी पाहतच राहिला चेंडू। प्रवीणचा विचार केला, प्रवीणने आतापर्यंत 5 चेंडू सामना केलाय, 6 धाबीचा वैयक्तिक योगदान दिलाय आणि जास्तीत जास्त चेंडूचा सामना केलाय तो म्हणजे ऍज ओपनिंग साठी दीपक भगत। अजून एक डॉट बॉल, व्हेरी गुड कमबॅकिंग षटक फेकलाय बघा। या चौथ्या षटकामध्ये धावा येत नाही, या धावांचा रोख लागलाय बघा। धीम्या गतीनं फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये। धावफलकावरती आतापर्यंत धावा विचार केला, खराब बॅटिंग पाहायला मिळाले कांटीचा पाडा टीमची 22 धावा धावफलकावरती पाहताय तुम्ही। यावेळेस अगदी आखूट टप्प्याचा बॉल होता, जड मध्ये चेंडू फेकलाय, त्याच नंतर लॉंग अपचा क्षेत्ररक्षक चेंडूचा
चेंडू पर्यंत येतो, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगलने काही फरक पडणार नाहीये बघा. इथून विचार केला तर आता उरलेल्या 8-9 चेंडू मध्ये चांगला खेळ करावा लागेल. जास्तीत जास्त दीपक भगतला स्ट्राईक घेणं फार अपेक्षित असेल बघा, कारण विचार केला संघ संकटामध्ये सापडलाय खांडीचा पाडा संघ. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत चौथं षटक चालू असताना मोठ्या फटक्याची गरज. लॉफ केला यावेळेस, लॉंग ऑनच्या वरतून टोकलाय, मोठा षटकार आलाय, भरपूर उशिरा आलाय मोठा फटका दीपक भगतच्या बॅटमधनं आहे ते उत्तुंग षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा लागल्या 29 धावा. मोठ्या फटकारांची नितांत गरज होती कांडीचा पाडा टीमला. दीपक भगतला स्ट्राईक मिळाली. पहिल्याच बॉलवरती अक्कुटप्पाचा चेंडू रिलीज केला होता गोलंदाज पवननं, त्याच्यावरती घनागती प्रहार पाहायला मिळालाय. पहिला स्ट्राईक मिळाली, पहिल्याच बॉल ती षटकारानं स्वागत केलंय पवन या खेळाडूचा. विचार केला अजून या षटकामधले उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चांगली पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा आलाय. चौथं देखील षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण कांडीचा पाडा संघ. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 29 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती पाहतोय आपण. 4 षटक समाप्तीनंतर आता उरलेल्या स्लॉग वरचा अंतिम षटकाचा खेळ बाकी. डेथ वरचा अंतिम षटक घेऊन आलाय चिंबीचा पाडा संघाकडनं. गोलंदाज पाहतोय आपण वैभवला. शेवटचा अंतिम षटक डेथ वरचा हाणामारी षटक प्रवीणला इथून विचार करावा लागेल. दीपक भगतला जास्तीत जास्त स्ट्राईक वर ते आणावं लागेल. विचार केला प्रवीणच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय, परंतु जास्तीत जास्त डॉट देखील बॉल खेळलाय बघा. वैभवला इथे स्ट्राईक दिले बघा. वैभवचा पहिला बॉल खेळ करत असताना दीपक भगतला स्ट्राईक घेणं फार अपेक्षित. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईक घेणं फार अपेक्षित होतं दीपक भगतला. इथे 2 धावा पळून काढल्या बघा आणि इथे स्ट्राईक वरती आता प्रवीणला स्ट्राईक मिळाले बघा. पुन्हा एकदा 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 31 या अंकावरती. सांघिक विचार केला धावसंख्याचा तर 31 धावा. धीम्या गतीने धावफलकावरती धावा पाहतोय आपण. शेवटचा अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी असणार बघा. डीप पॉइंट मध्ये शतरक्षक असणार, चेंडू उचलणार, फेकी करणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल. फक्त सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या अंकावरती. शेवटचे उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. दीपक भगतला 4ही चेंडूचा चांगला खेळ करावा लागेल. उरलेल्या आता 4 चेंडूचा कमीत कमी 3 तरी मोठे फटके खेचावा लागतील दीपक भगतना. विचार केला एक चौकार एक षटकार आला ज्याच्या बॅट मधना. आतापर्यंत 5वं षटक चालू असताना शेवटच्या अंतिम षटकामध्ये 2 बॉल फेकले गोलंदाजांना. वैभवनं अवघ्या 3 धावा खर्च केल्या. चांगल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये अर्जुननं 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाला. प्रदीप बेलेला बाद केलं होतं. 3ऱ्या बॉलचा मारा केलाय. लॉंगर मध्ये शतरक्षक चेंडू उचलणार, फेकी करणार तोपर्यंत इथे हिट विकेट म्हटलं जाईल. यस डेफिनेटली हिट विकेट. बाद झालाय खेळाडू दीपक भगत. बॅक टू द डगआउट. 4था गडी बाद झाला संघाचा प्रमुख खेळाडू मुख्य ट्रम्प कार्ड दीपक भगत वरती आशा होती, परंतु निराशा केलं आपल्या पाठीराख्यांना आणि त्याच नंतर आपले हिट विकेटना आपली विकेट सोडावी लागली 3ऱ्या बॉल वरती. बत्तीस धावा धावफलकावरती पाहतोय आपण. शेवटचा अंतिम षटक इथे हेलिकॉप्टरनं शॉट उडवला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होते. चेंडूचा खाली 2 धाबीचा प्रयत्न, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या बघा. 2 धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 धावा कंप्लीट जायच्या स्कोर कार्ड वरती. 4 गडी बाद आतापर्यंत. दीपक भगत देखील बाद झाला. काही करताना एक चौकार एक षटकार पाहिला ज्याच्या बॅट मधनं. संघाची पूर्णपणे आशा होती त्या खेळाडूच्या वरती, परंतु काही करू शकला नाहीये. शेवटचे अंतिम 2 बॉल. यावेळेस अजून अलंत कार्पेटच्या साईनं फटका सजवलाय. ऑन साइड मध्ये 2 धाबेचा प्रयत्न, थोडस फंबल क्रिकेट पाहायला मिळालंय. त्याच नंतर 2 धावा पूर्णपणे
पळून काढल्या जातात। 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 36 धावा धावफलकावरती पाहताय आपण। शेवटचा अंतिम बॉल डेथ ओव्हरचा अनामल षटक होता, परंतु कुठलाही मोठा फटका आला नाही। कमबॅक जरूर चांगला केला या देखील गोलंदाजानं वैभवना फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली चिंबीचा पाडा संघाची। अंतिम बॉल वरती जेल उडालाय, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत जेल सोडला जातोय, परंतु 2 धावेचा प्रयत्न केलाय प्रभूनं धावतोय, परंतु चांगली फेकी पाहायला मिळाले आणि ते स्ट्राइक एंड वरती चांगली फेकी पाहायला मिळाली। 2 धावा 1 गडी बाद असताना 5 गडी बाद धावफलकावरती धावसंख्या पाहताय तुम्ही 38। 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय। फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती पाहताय तुम्ही आणि येणारे 30 चेंडू उत्तर दर्यामध्ये बनवायचे चिंबीचा पाडा टीमला 39 धावा। चला सचिन 11 माथेरान संघ आणि खोपोली संघ आपण टॉस करण्यासाठी लगेच या। टॉस बॉक्स मध्ये तुमचा टॉस केला जाईल बघा। दोन्ही संघांना विनंती करते आपण या संघाचे संघनायक फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना खांडीचा पाडा संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला। 5 षटकामध्ये फक्त 38 धावा स्कोर कार्डावरती जमावल्या आणि उत्तर दर्यामध्ये 30 चेंडू मध्ये विचार केला तर 39 धावांची गरज चिंबीचा पाडा टीमला। तर मी विनंती करते पाहत राहा ऐकत राहा। जय महाराष्ट्र चषक दामणी चषकाची सुंदर स्पर्धा पाहतोय आपण आणि उत्तर दर्याला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील माझे साथी समालोचक मनोज फसाळे। बघा एक चांगला नवनिर्माण समालोचक पाहायला मिळत आहे देरंग विभागामधला देरंग गावचा एक नवनिर्माण समालोचक सूरज वाघ। आपण या उत्तर दर्यामध्ये जसं सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील सूरज वाघ यांचा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला। त्यानंतर सचिन 11 माथेरान संघाचा कॅप्टन आणि खोपोली संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या। आयोजकांची विनंती आहे बघा। चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचं या सचिन माथेरान टीमचे कॅप्टन्स आणि खोपोली टीमचे कॅप्टन्स लगेच यायचे। ही मॅच संपल्यानंतर लगेच आपल्याला दुसरी मॅच लगेच पाहायला मिळेल बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो की यायचं लगेच आमच्या बॉक्स मध्ये। हाच खरं तर अभिवाग या स्पर्धेचा आनंद घेते आमच्या व्यासपीठावरती। खरं तर एक चांगला अष्टबळी खेळाडू सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्या खेळाडूने एक मोठं नाव आणि गावाचं नाव खरं तर अभिवागच्या माध्यमातून आज खरं तर वाघाची वाढ म्हटलं तर अभिवागचा संघ खरं तर रविवारच्या दिवशी ती टीम्स पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर बिग लढत पाहायला मिळेल। सचिन 11 माथेरान त्यांच्या आगेस फाईट करेल खोपोली बिग लढत। थँक्यू मनोज। तर धावपालकाचा विचार आपण 39 धाब्याची गरज असेल टीम खांडीचा पाड। चला दोन्ही टीमचे कॅप्टन झाले तर मी विनंती करतोय अभिभागला त्यांच्या हस्ते नाणेफेकी केलं जाईल। आमच्या सध्या जय महाराष्ट्र चषकच्या कॉम्बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स सध्या आपण पाहतोय। तर बिग लढत पाहायला मिळेल। एकीकडे अजय भस्माचा संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल खोपोली टीमचा कुमारचा संघ पाहायला मिळेल। सध्या आपण इथं टॉस केला जातो आपल्या स्क्रीनवरती पाहतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स सध्या आपल्याला पाहायला मिळते।
तर पाहिजे टॉच कुठल्या टीमच्या बाजूने लागेल याच्यावरती लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. जास्त उशीर घेणार नाहीये. टॉस जिंकलाय टीम सचिन 11 माथेरान टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्या आणि बॅटिंग साठी आमंत्रण केलंय टीम खोपोली टीमला. कॉम्बॉक्स. थँक्यू मनोज. आपण पाहिलं होतं चंद्र आवाज ऐकला प्रकाश सरांचा. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सर स्वागत. आपण मध्ये सामना मैदानामध्ये रंगला जातो. एका बाजूला टीम आपण पाहतो टीम खांडीचा पाडा त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते टीम चिंबीचा पाडा. दोन ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन दादा संघ पाहतो आपण. नक्कीच सूरज आपण जर पाहिलं तर बिग लढत आपल्याला सध्या पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य टीम खूप लांबून प्रवास केला या स्पर्धेमध्ये आणि आज तर एकमेकाशी लढत पाहायला मिळते. आणि हे जर पाहिलं तर पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम चिमणीचा पाडा. थँक्यू मनोज. आपण पाहतोया पहिल्या षटक आता गोलंदाज पाहतोया अवघ्या 300 आपल्याला एकही धाव खर्च केले नाही त्यामध्ये एक सफलता पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळतात. कमबॅक ही षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम खांडीचा पाडा संघाला. आपण पाहतोया अद्यापर्यंत विचार केला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले षटकामध्ये गोलंदाजाची दादागिरी चालताना पाहतो आपण. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून करूया सर स्वागत. वळूया मैदानाकडे आपण. पटका असा जर आपण पाहतो पटका पासला चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल झेल कॅरी करता आला नाही. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आहे तो दर्जेदार चौकार. सोनूच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिला आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. चौथ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. 4 धावेच्या मन संघ जाऊन पोहोचले. 4 या आकड्यावरती पाहायला मिळतात. एका गडीच्या मोबाईलमध्ये 4 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा सुद्धा गोलंदाज तयार. हा देखील पटका असा ज्याला आपण पाहू शकतो मिड विकेटला चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आहे तर दर्जेदार षटकार. मनोज कुमार यांचं इथं आगमन झालं. एक चांगली व्यक्तिमत्व, एक दिलाचे दिलदार माणूस. आज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील भेट घेतली गेली. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतो एक दिलाचे दिलदार माणूस आणि एक चांगली व्यक्तिमत्व. आज एक शिवसेनेचे सदस्य फटाक्याच्या आतषबाजीने त्यांचं एक दमदार एंट्री पाहायला मिळते. तुमचं मनपूर्वक स्वागत असेल. जे महाराष्ट्र चषक 2025 मध्ये आलेले मान्यवरांच्या फटाक्याच्या आतषबाजीनं एक दमदार रॉयल एंट्री पाहायला मिळाली. कॉम्बॉक्स. तर मान्यवरांचं देखील आगमन झालेले आहे. जय महाराष्ट्र चषकामध्ये तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आपण एवढे मैदानाकडे आपण पाहतो पहिल्या षटक समावेश धावफलकाला विचार केला. एका गाडीच्या मोबाईलमध्ये 10 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडलेले आपण पाहतोया. अद्यापर्यंत पाहिलं तर कल्पेश ओपनिंग साठी आला होता. त्यानंतर 3 डॉट खेळला तर फलंदाजीने चेंडू. त्यानंतर आपण पाहिलं होतं सोनूने चांगली फलंदाजी केली. एक चौकार षटकाराच्या मदतीने खेळतोय तो फलंदाज. आपण सोनूचं कौतुक करावं लागेल. त्यामुळे चांगली फलंदाजी पाहायला ज्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत 24 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल. आपण पाहतो दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल. अद्यापर्यंत पाहायला मिळते एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळतो. एका बाजूला टीम चिंबीचा पाडा त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतो टीम खांडीचा पाडा पाहायला मिळतो. हा देखील पंचांचा बोट आकाशात आपण पाहतो. दुसरा धक्का लागला टीम चिंबीचा पाडा संघाला. फलंदाज आपण पाहतोया करण बॅक टू द डगआउट. कमबॅक करावे लागेल टीम खांडीचा पाडा संघाला. अद्यापर्यंत धावफलकाचा विचार केला. अद्यापर्यंत 10 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडले 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीम खांडीचा पाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. टीम खांडीचा पाडा संघाला जर चांगली फलंदाजी करावी लागेल टीम चिंबीचा पाडा संघाला प्रभावी जर सामना जिंकायचा असेल. दोन्ही संघापर्यंत सामना बॅलन्स असेल. अद्यापर्यंत पाहायला मिळते
आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहतो आपण. स्पर्धा विचार केला आपण पाहतो जे महाराष्ट्र संघ तांबडी आयोजित जे महाराष्ट्र चषक 2025 एक शानदार पर्व पाहायला मिळते. सांघिक कोट्यातील दुसरे वैती फलक षटक आता आपण गोलंदाज पाहतो आकाशला पाहतो आपण. कमबॅक करावे लागेल या गोलंदाज आपण पाहतो. दुसरे षटक आता पाहतो आपण आकाशला कमबॅक करावे लागेल. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतो कल्पेशला पाहतो आपण. त्रिफळा उद्ध्वस्त केला आपण पाहू शकाल. कमालीची गोलंदाजी पाहतो. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरा धक्का लागला टीम चिंबीचा पाड संघाला प्रमाणे फलंदाज कल्पेश पाटील बॅक टू डग आउट. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवल्या गोलंदाजांना कौतुक करावे लागेल. टीम खांडीचा पाडा संघाचं लाजबाब आतापर्यंत गोलंदाजी सातत्याने अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहतो आपण. अद्यापर्यंत पाहायला मिळते 2-0 वरती 2 सपाटा पाया. अद्यापर्यंत कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावरती असलेले गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज पाहतो आपण. आकाशचं कौतुक करावं लागेल. कमबॅकिंग षटक आपल्याला पाहायला मिळते. पट्टा सगळं आपण पाहतो. शरीरावरती चेंडू आता स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला गेला. डॉट चेंडू पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी निर्णायक षटक आपल्याला पाहतो आपण. आकाशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतो वैभव आलाय. एक चेंडू डॉट केलाय फलंदाज पाहतो आपण. पट्टा सजवला आपण पाहू शकतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक एकदा वेगाने सहज रिटर्न पुन्हा आपल्या पाहायला चांगला थ्रो देखील पाहायला मिळते. एका धावेच्या मध्ये संघाचा पुढे सर्व धावफलकाचा विचार करतो आपण पाहतो. 3 गड्यांच्या मोबाईल मध्ये 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडला गेलेला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत एकही मोठा पट्टा मारू दिला नाही गोलंदाज. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतो पट्टा सजवला आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू आला. एकदा वेगाने सहज रिटर्न डोक्याची गंडा होऊ शकते. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. त्या एका धावेच्या मध्ये संघ जाऊन पुढे धावफलकाचा विचार की 3 गड्यांच्या मोबाईल मध्ये 12 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. निर्णायक षटक आपल्याला पाहतो आपण. गोलंदाज आकाशला पाहतो आपण. क्रॉस द लाईन चेंडू खेळत होता. पंचांचा बोर्ड आकाशात आपण पाहतो. चौथा धक्का लागला टीम चिंबीचा पाळा संघाला आपण पाहतो. फलंदाज आपण पाहतो वैभव पाटील बॅक टू द डग आउट. झालं फटाक्याच्या आतस बाजूने एक दमदार रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहतो मनोज शिवराम कुंभाकर यांचे इथं मान सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. एक आपण जर पाहिलं तर एक चांगली व्यक्तिमत्व सदस्य ग्रामपंचायत चिंद्रन युवा सेना पनवेल तालुका अधिकार आणि खरं तर एक चांगलं योगदान त्याच्याबद्दल पाहायला मिळालं. आणि खरं तर आज जे महाराष्ट्र चषक 2025 मध्ये त्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळाली. आज आपण स्क्रीनवरती पाहतो त्यांचं मान सन्मान केला जातो की प्रकाश आमचे मुख्य आयोजक त्याच्या हस्ते मान सन्मान केला जातो. शाल प्रेमाचं प्रतिफल देऊन त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जातं. थँक्यू सर. खरं तर तुम्ही या स्पर्धेसाठी भेट दिली. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल पुन्हा एकदा. टू कॉम्बॉक्स. थँक्यू मनोज. चला स्पीडअप करायचं. दोन्ही संघाला विनंती असेल का मित्रांनो स्पीडअप करायचं. कुठला वेळ लावू नका. विचार केला तर आपण पाहतो ए लॉट्स पाहतो आपण. थोडा उशीर झालाय स्पर्धेला पाहतो आपण. आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहतो आपण. तब्बल मालिकावीर साठी 2 टू व्हीलर्स बाईक पाहतो आपण आणि 3 स्पोर्ट सायकल पाहतो आपण स्पर्धेमध्ये. या चमचमत्या ट्रॉफ्या पाहतो आपण. सर्वाधिक आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. 2 षटक समापन धावफलकाचा विचार केला आपण 4 गड्यांच्या मोबाईल मध्ये 12 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडले. सांघिक कोट्यातील तिसरे वैती फळ षटक आता आपण गोलंदाज पाहतो आपण. अक्षयला पाहतो आपण. या देखील गोलंदाजाला कमबॅक करावे लागेल अद्यापर्यंत 12 मिळते.
अद्याप स्ट्राईक गेंदवरती पाहतो आपण सोनूला पाहतो ज्याच्या बॅटमॅन एक चौकार एक षटकार पाहिला तोच फलंदा क्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता आपण पाहतोया शरीरावरती चेंडू अत्तळ आपल्याला पाहायला मिळते बॅटकडे या अतिरिक्त एका धावेच्या मध्ये संघ जाऊन पुढे धावपलकाचा विचार करतो आपण पाहतोया 13 धावा धावपलकावरती अद्याप जोडलेल्या कमबॅक ही षटक अत्यंत गरज आहे टीम खांडीचा पाडा संघाला पुन्हा षटक गोलंदाज तयार आपल्याला पाहणं त्या आकाशला चांगली गोलंदाजी करावी लागेल हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू अत्तळ आपण स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला गेला तोपर्यंत एक सिंगल रन पाहायला मिळतं एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पुढे धावपलकाचा विचार करतो आपण पाहतोया 14 धावा धावपलकावरती अद्याप जोडल्या गेल्या लॉस ऑफ 4 विकेट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात अद्याप दोन्ही संघ पुढे सामना बॅलन्स असेल अद्याप पाहायला मिळतो क्रॉस द लाईन चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आहे दर्जेदार चौकार कमालीचा फटका पाहिला सोनूच्या बॅट मध्ये आज चौकार पाहिला आपण लाजवाब फटका पाहायला मिळाला स्क्वेअर लेग बाउंड्रीला चौकार पाहायला मिळाला आपल्याला या चौकारच्या साने संघ जाऊन पुढे सरसावला धावपलकाचा विचार केला आपण पाहतो 18 धावा धावपलकावर अद्याप जोडलेले चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला सोनूच्या बॅट मध्ये सोनूचं कौतुक करावं लागेल आपल्याला जेव्हा आपला संघ अडचणीमध्ये होतो त्यानंतर आपलं सोनूनं भरपूर काम पाहायला मिळते आपल्याला सोनूच्या बॅट मध्ये आपण 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळते पुन्हा षटक गोलंदाज तयार हा देखील बॅटची इनर्जी आपण पाहू शकतो एक मोठा धक्का लागला टीम चिंबीचा पाडा संघाला आपण पाहतो गोलंदाज सोडू बॅक टू द डगआउट कमबॅक पाहायला मिळतं गोलंदाजाचं कौतुक करावं लागलं आपण पाहतो एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते ज्याच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार आणि 1 षटकार पाहिला होता त्याच फलंदाजाला बाद केलं कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अक्काचं कौतुक करावं लागलं आतापर्यंत 4 चेंडू पकडले अवघ्या 6 धावा खर्च केले एका फलंदाजाला बाद केलं कमालीची गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झाला आपण पाहतोय हर्षदला पाहतोय चला स्पीड अप करायचा उशीर करू नका प्लीज दोन्ही टीमला विनंती असेल प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल का स्पीड अप करायचा मित्रांनो कुठलाही वेळ लावू नका मित्रांनो खूप मोठी स्पर्धा पाहतो आपण नवीन फलंदाज आपण पाहतो हर्षदला पाहतो आपण कोणाचा गोलंदाज तयार पटका सजवलं तर आपण पाहू शकाल डॉट चेंडू पाहायला मिळते चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अद्यापर्यंत पाहायला मिळते मोठे फटके मारू देत नाही गोलंदाज आपण पाहतो अक्षयचं कौतुक करावं लागलं जरूर 1 चौकार आला त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज अद्यापर्यंत गोलंदाजी चांगली पाहायला मिळते टीम खांडीचा पाड संघाच्या माध्यमातून अद्यापर्यंत लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते अद्यापर्यंत या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील हा देखील डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी पंच आमच्याकडे बोलतील तिसरे षटक समाप्त धावपलकाचा विचार केला 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये 18 धावा धावपलकावरती 12 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल टीम चिंबीचा पाडा संघाला आपण पाहतोय 10.50 ची सरासरी गाठायची टीम चिंबीचा पाडा संघाला अद्यापर्यंत दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल आपण पाहतोय नक्कीच आपण पाहिलं तर खेळाडू कक्षाच्या बाजूला गोमा खडवे एक स्टॉल पाहायला मिळतोय चिल्ड लिंबू सरबत असेल किंवा चिल्ड कोल्ड ड्रिंक आपल्याला पाहायला मिळेल जर उन्हाचं तापमान भरपूर पाहायला मिळतं आणि एक चांगलं ज्यूस देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल जर कोणाला जर जास्ती गरम होत असेल तर प्लीज त्यांच्याशी संपर्क साधायचे पण कॅश द्यायला लागणार आहे याच्यावरती लक्ष असू द्या एक आस्वाद घ्या कारण उन्हाचं तापमान भरपूर पाहायला मिळतं त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक प्रेक्षकांना जर जास्ती गरमी वाटत असेल तर आपल्यासाठी खेळाडू कक्षाच्या बाजूला स्टॉल पाहायला मिळतो थँक्यू मनोज चला आता मैदानामध्ये आपण पाहिलेलं 12 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल त्यापर्यंत दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल त्यापर्यंत पाहतो आपण
10.50 ची सरासरी गाठायची टीम चिंबीचा पाडा संघाला परत अद्याप पाहायला मिळते. सांगी कोट्यातील चौथं वैती पहिले षटक अत्यंत आपण पाहतोय. गोलंदाज रोहनला पाहतोय आपण. कमबॅक करावे लागेल गोलंदाजाला. अद्याप शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का थोड्या क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती सज्ज पाहतो आपण. फलंदाज आर्यन कदमला पाहतो आपण. अर्जुन कदमला पाहतो आपण. फटका सगळं आपण पाहतोय. स्ट्राईक डाऊन चेंडू आला. एक धाव वेगाने सहज ठेवून एकच धाववरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या मध्ये संघ जाऊन थोडंसं धाव फलकाचा विचार करत आपण पाहतोय. 5 गड्यांच्या मोबाईल मध्ये 19 धाव फलकावरती अद्याप जोडले गेले. मोठे फटके मारावे लागतील चिंबीचा पाडा संघाला आपण पाहतोय. अद्याप चांगली गोलंदाजी पाळा टीम खांडीचा पाडा संघाच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतो गच्चा क्षेत्रक्षण पाहायला मिळते. पंच आमच्याकडे आव्हान चेंडू असेल. नशिबाचा पंजा पाहायला मिळतो टीम चिंबीचा पाडा संघाला आपण पाहतो. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आहे तो दर्जेदार चौकार. क्या बात आहे. थोडस खराब फंबलिंग पाहायला मिळाला. त्याच्यानंतर एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. आज ही स्पर्धा पाहता आपण जय महाराष्ट्र संघ धामणी अजित जय महाराष्ट्र चषक 2025 एक दमदार आयोजन. आज ए गटचे सामने पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेचा आनंद घेता नाना खंडवी धामणी गावचे एक अष्टपैलू खेळाडू आणि सातत्यानं खरं तर या पनवेल विभागामध्ये आज डीजीच्या माध्यमातून त्यांना आपण पाहतोय. ओटू कप बॉक्स. थँक्यू. फटका फसला आपण पाहू शकाल. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज खाली असेल. काही चुकी न करता आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिला तर अर्जुनला परतावं लागलं. हर्षदला परतावलं. हर्षद बॅक टू द डगआउट. अव्वंतर चेंडू होता त्यामध्ये आपण नशिबाचा पंजा पाहायला मिळाला आपला. नक्कीच इथं आगमन झालंय माथेरान गावावरून. खरं तर या स्पर्धेसाठी आनंद घेण्यासाठी आलेले तर राजेश पसाले खर तर गावचे सरपंच त्यांना लाभ भागला आणि ते सध्या आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. एक चांगली व्यक्तिमत्व, एक दिलाचे दिलदार माणूस राजेश पसाळे त्याचे इथं आगमन झाले या स्पर्धेसाठी. खरं तर सचिन इलेव्हन टीम म्हटलं तर त्यांचे एक बिग सपोर्टर असतील आणि करता ती मॅच बघण्यासाठी खास करणं आपण आशेची पट्टी गावावरना आज ते या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जय महाराष्ट्र चषक 2025 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. मान्यवरांची देखील आपण अल्लोटानं गर्दी पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करिअर सरचे स्वागत आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला 8व्या क्रमांकावरती आपण सूरजला पाहतोय. आपण पुरेपूर डाव सावरावर लागेला फलंदाजाला. सुपला शॉट खेळण्याच्या नादात बरबाद डॉट चेंडू पाहायला मिळतात. निर्णायक षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम खांडीचा पाडा संघाला प्रमाद. आता मात्र समीकरण कटिंग झालं. 9 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल अद्यापर्यंत प्रमाद टीम चिंबीचा पाडा संघाला. अद्यापर्यंत दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल आपल्याला पाहायला मिळते. पुण्याचा गोलंदाज तयार. हा देखील हा प्रकारचा पंच आमच्याकडे वरतील आव्हांतर चेंडू असेल. या अतिरिक्त एका धाब्याच्या मधील संघ जाऊन पोलीस धावपलकाचा विचार करत आहे. पण 25 धाबा धावपलकावरती अद्यापर्यंत जोड लागलेला आपण पाहतोया. 9 चेंडू आणि 14 धाब्याची गरज असेल टीम चिंबीचा पाडा संघाला अद्यापर्यंत पाहायला मिळते. डॉट चेंडू फेकावे लागतील टीम खांडीचा पाडा संघाला अद्यापर्यंत पाहायला मिळते. हलक्यातला फेस केला आपण पाहू शकता. डोक्याची घंटा होऊ शकते आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते आपल्याला. एक लो स्कोरिंग मॅच पाहतो आपण. एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला टीम खांडीचा पाडा त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत चिंबीचा पाडा पाहायला मिळते. 2 ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण थोडं कटिंग झाल्याप्रमाणे 8 चेंडू आणि 14 धावेची गरज असेल. शेवटच्या षटकावरून सामना जाईल का आपल्याला पाहायला मिळते. रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल का आपण पाहतोय. पुन्हा सुद्धा गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळते. हा देखील त्याच प्रकारे कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागलं रोहन या गोलंदाजाचं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र थोडं समीकरण कटिंग झालं आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 14 धावेची गरज असेल अद्यापर्यंत पाहायला मिळते. कमालीची बॅटिंग, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी, कौतुक करावे लागलं गोलंदाज रोहनचं.
अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील हा देखील पटका सगळा अप्पर कटचा देखला पटका पाहायला मिळतो. चेंडू गेला आउटफील्ड पाजा चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अवघ्या 2 धावा अडवल्या गेल्या. आपण बाजू लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पंच आमच्या वरतील चौथ्या षटक समावेश धावफलकाचा विचार केला आपण बाजू 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती. समीकरण आपण पाहूया. चला चेक करायचे आपण पाहतो स्क्रीनवरती चेक केला जाईल. चला 2 धावा असतील. चेंडू अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अवघ्या 2 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धाब्याची गरज असेल. अद्यापर्यंत पालघर टीम चिंबीचा पाड संघाला आपण पाहतो. त्यापर्यंत दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल. अद्यापर्यंत पाहायला मिळते 6 चेंडू आणि 12 धाब्याची गरज असेल. आपण कमालीचा सामना पाहायला मिळतो. एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळतो. नक्कीच सूरज, आपण जर पाहिलं तर दोन्ही टीम साठी मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि खरं तर 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत ते 12. मॅच सध्या आपण जर पाहिली तर दोन्ही टीम साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही टीमला कमबॅक करावं लागेल. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक गोलंदाज आपण पाहतो प्रदीप. कमबॅक करावं लागेल आपल्या टीम साठी. 6 चेंडू आणि 12 धाब्याची गरज असेल. आपण पाहतोय पहिलाच पॅड वरती चेंडू अत्तर आपल्या पाहूया. पंचांकडे अपील नाकार धरले. पंचांना डॉट चेंडू पाहूया. प्रेशर आणि प्रेशर या फलंदाजाकडे आपल्या पाहूया. आता मात्र थोडं समीकरण कटिंग झालं. आपण पाहूया 5 चेंडू आणि 12 धाब्याची गरज असेल. 2 मोठे फटके मारून आपला सामना जिंकवेल का फलंदाज आपण पाहायला मिळते. अर्जुनला पाहतो आपण. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येतील का आणि सामना जिंकू शकतो का फलंदाज. पुन्हा सुद्धा गोलंदाज या हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. मिड विकेटला चेंडू आला. एकदा वेगाने सर्जरी पण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. तशा प्रकारे मित्रांनो धाव दिली जाणार आहे. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं गरजेचं असेल मित्रांनो. त्या प्रकारे कुठलीही धाव दिली जाणार नाही मित्रांनो. एक सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचण्याचा धावपालकाचा विचार केला. आपण पाहूया 28 धावा धावपालकावरती जोडलेला कमालीचा सामना पदावर. आता मात्र थोडं समीकरण कटिंग झालंय. 4 चेंडू आणि 11 धाब्याची गरज असेल. आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 11 धाब्याची गरज असेल. आता परत दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 11 धाब्याची गरज असेल. हा देखील अलकतन फेस केला. आपण चेंडू क्षेत्र धोक्याची गंध होऊ शकते. डायरेक्ट थ्रो करण्याची आपण पाहू शकाल. गचा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. एक सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पुढे धावफलकाला विचार करूया. आपण पाहतोया 29 धावा जोडलेल्या धावफलकावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धाब्याची गरज असेल. रफ अँड टफ सामना पाहूया. 3 चेंडू आणि 10 धाब्याची गरज असेल. नक्कीच आपण जर विचार केला तर दोन्ही टीमच्या फासल्या फासफूस पाहायला मिळत आहे. कारण दोन्ही टीमसाठी मॅच खूप इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. फटका सजवला आपण पाहू शकाल. मिड विकेटच्या डोक्यावर हात टोकलाय. उत्तुंग लांबलाचा दर्जेदार षटकार. क्या बात है. अब आएगा गेम में मजा. षटकार ठोकला. धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा दाखल करते पाहायला मिळत. अजूनही जर पाहिलं तर अजूनही पल्ला गाठायचा आहे. कमालीचा फटका पाहिला. मिड विकेटच्या डोक्यावर टोकला आपण फलंदाज आपला पाहायला मिळते. अर्जुनच्या बॅटमॅन षटकार पाहायला मिळते. आता मध्ये सामन्यामध्ये मजा येईल. 2 चेंडू आणि 4 धाब्याची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळते.
हा देखील पटका बसला आपण पाहू शकाल चेंडू गेला आपण पाहू शकाल अप्रतिम झेल कॅरी केला आपल्या पाहायला मिळते लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धक्का क्रमांक आपण पाहतो 7वा धक्का लागला टीम चिंबीचा पाडा संघाला आपण पाहतो फलंदाज अर्जुन बॅक टू द लगआउट क्या बात आहे शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली मॅच देखील पाहायला मिळते एक चांगली बिग लढत पाहायला मिळते दोन्ही टीम्स म्हटले तर सामना सोडायला मागत नाहीये दोन्ही टीमला खरं तर खूप चांगलं योगदान आणि खूप चांगलं कमबॅक केलं दोन्ही टीमने शेवटचा बॉल असेल एक बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 4 कंपल्सरी चेसिंग करावंच लागेल आणि खरं तर शेवटच्या बॉलवरती खरं तर पाहायचं काय घडेल हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे एक चेंडू आणि 4 दावेची गरज असेल जो कि तेना लहरों से मिलकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों एक गेंद और 4 रनों की जरूरत आहे मित्रांनो एकदा जर सामना अव्वल असेल ना प्रेक्षक वर्गानंतर एकदा जोरदार टाळ्या पाहिजे या सामन्यासाठी एक चेंडू आणि 4 दावेची गरज असेल कमालीचा सामना पाहायला मिळतो एक चेंडू आणि 4 धावा नवीन फलंदाज आपला पाहायला मिळतो अविनाशला पाहतो आपण पटका साजला आपण पाहू शकतो चेंडू खाली आपण पाहतो एकदा वेगाला सहज डपण आपल्याला पाहायला मिळतात 2 देखील धावा सहज पुढे पाहायला मिळतात तर मात्र इथं सामना जिंकलाय टीम खांडीचा पाडा संघाला आपण बघा हडलक टीम चिंबीचा पाडा संघ अप्रतिम सामना पाहायला मिळतात शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना पाहावा शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना पाहायला मिळतात काय लढत पाहायला मिळते लाजबाब जसा प्रेक्षक वर्गाला सामना हवा होता तसा सामना आपला ब्रिटिश आणून ठेवला होता एका बाजूला टीम चिंबीचा पाडा संघ त्यांच्या बिर्यामध्ये फाईट करतात टीम खांडीचा पाडा संघ एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात लाजबाब सामना पाहायला मिळतात कमालीचा सामना चला लगेच सचिन टीम माथेरान जायचं लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच बघा उशीर करू नका प्लीज आणि सामन्याचा सामना ठरतोय ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय गोलंदाजी करताना आकाश आपण पाहिलं होतं अवघ्या 2 धावा खर्च झाल्या त्यामध्ये 3 सफलता कमालीची गोलंदाजी राहिली आकाश याच्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी चला याचे आकाश लगेच आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत 2 धावा खर्च केला 6 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केला आपल्याला पाहायला मिळतात चला लगेच याचं उशीर करू नका प्लीज तर नक्कीच आपण इथे जर पाहिलं तर